मारहाण करून दरोडा टाकणारी टोळी अखेर जेरबंद. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व अकोले पोलिसांची संयुक्त कारवाई. धामणगाव पाट येथे घरात घुसून मारहाण करत दरोडा करणाऱ्या टोळीचा अकोले पोलिसांनी यशस्वी तपास करत पर्दाफाश करून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिनांक 11 मार्च 2026 रोजी रात्री 9च्या सुमारास सुरेखा माधव भोर वय वर्ष 35 यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. फिर्यादी त्यांचे पती आणि सासू हे घरात झोपलेले असताना 5 अनोळखी इस्मांनी घराचा दरवाजा लाथ मारून उघडत आत प्रवेश केला. त्यांनी घरातील सदस्यांना धमकावत मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे दागिने तसेच मोबाईल असे एकूण सुमारे 1,10,000 रुपयांचा ऐवज लुटून फरार झाले. या घटनेप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी या गुन्ह्याचा तपास जलद गतीने करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान बबुषा पिंग्या काळे वय वर्ष 22, शुभम पिंग्या काळे वय वर्ष 20 आणि रवी लाला भोसले वय वर्ष 40 हे सर्व राहणार सुरेगाव तालुका श्रीगोंदा यांना सापळा रचून अटक करण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच नाशिक व पुणे जिल्ह्यातही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करत आहेत. कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी सदर कारवाईत पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री सोमनाथ वायचळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक मोहन बोरसे अकोले पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर चारुदत्त खांडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष देवकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दरेंदळे, पोलीस नाईक रामेश्वर वेटाळ, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण तसेच अकोले पोलीस स्टेशनचे PSI विनोद खांडबहाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र वायचळे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश गोडसे, पोलीस कॉन्स्टेबल सुहास गोरे, पोलीस कॉन्स्टेबल मनोहर मोरे तसेच पोलीस सब इन्स्पेक्टर यांनी सहभाग घेतला.